पुण्यातील नगर रोड बीआरटी मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे। आज सकाळी पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीनंच बीआरटी मार्गात घुसून एका मुलीला धडक दिली। अजित पवार यांनी या मार्गाचं उद्घाटन करून अवघे 21 दिवस झाले आहेत, मात्र या 21 दिवसात आतापर्यंत 3 अपघात झाले। याच मुद्द्यावरून महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेना, काँग्रेस, मनसेच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला। अत्यंत चुकीच्या पद्धतीने बीआरटी मार्गावर जी कामं अपूर्ण आहेत आणि अशा स्थितीत ती बीआरटीचं घाईघाईने उद्घाटन करण्याचं श्रेय मिळवण्यासाठी उद्घाटन केलं आणि त्यातनं निष्पाप नागरिकांचा जीव जातोय। बीआरटीचे ज्या वेळेला त्यांच्या शिवसेनेचा चेअरमॅन असताना त्यांच्याकडे टेंडर आले बीआरटीचे, तेव्हा त्यांनी बीआरटीचे टेंडर मान्य केले। बीआरटीला विरोध करायचा पण बीआरटीच्या टेंडरला मान्यता द्यायची। आता जर बीआरटी तुम्हाला करायची असेल तर मग त्याचं नियोजन झालं पाहिजे। ऑन डायस म्हणतात की आता आम्ही बसू नियोजन, पुणेकरांचे किती बळी घेणार आहात आपण? आता राष्ट्रवादी पक्षाला उद्घाटनाची घाई झालेली आहे। ते दादांना एक दिवशी बोलवतात, 8-8, 9-9 उद्घाटन एका दिवशीच ठेवतात आणि उद्घाटन करून घेतात। तोच हा प्रकार केला। प्रशासनाने सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही उद्घाटनाची घाई करताय, उद्घाटन करू नका, पूर्ण काम झालेलं नाही। मग परवा जो ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी पीएमपीएलच्या त्या काय ड्रायव्हरची बिलकुल चूक नव्हती। त्या ठिकाणी एक नका जो काय स्कूटर चालक होता तो यू-टर्न चुकीचा घ्यायला गेला, त्याला वाचवण्याच्या नादात ती गाडी आदळली। आजचा जो ॲक्सिडेंट आहे, पोलिसांनी त्यांची पोलीस व्हॅन या ठिकाणी बीआरटी मार्गामध्ये घालणं अपेक्षित नाही, असं असताना पोलिसांच्या चुकीमुळे तो ॲक्सिडेंट झाला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।